किशोरचे वागणे, बोलणे एकदम राजेशाही होते. तो दिलखुलास वागायचा, पटकन समोरील व्यक्तीस आपल्या शब्दात गुंतवायचा आणि याच गोष्टीचा फायदा त्याला त्याच्या व्यवसायात झाला. एका मोठ्या सोनाराच्या दुकानात तो कामाला होता. फार कमी वेळात त्याने त्याच्या स्वभावाने सर्वांनाच आणि विशेष करून दुकान मालकाला आपलेसे केले होते. मालक त्याच्यावर खूप खुश होता. किशोर मालकासोबत मीटिंगला, पार्टीला जायचा. तो प्रत्येक गोष्टीत अग्रेसर होता. धंद्यातील बऱ्याच बारीक गोष्टी त्याला माहिती झाल्या होत्या. म्हणूनच मालक त्याला प्रत्येक गोष्टीत सहभागी करून घेत असायचा. त्याला प्रत्येक गोष्ट सांगायचा आणि तो असला की मालक त्याच्या विश्वासावर दुकान सोडून देखील व्यापारानिमित्त बाहेर जात असे. किशोरने मालकाचा विश्वास संपादन केला होता. त्याने मालकाच्या दुकानातील एकंदरीत सगळ्याच परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास केला होता. व्यवसायातील बारकावे त्याने शिकून घेतले होते. दुकानातील बरीच महत्त्वाची कामे तो करायचा. म्हणूनच तर मालक त्याला बऱ्यापैकी चांगला पगार देत होता. तरीही सध्याच्या महागाईच्या काळात वाढत्या जबाबदाऱ्या पाहता त्याला स्वतःचा उद्योग सुरू करावा असं वाटू लागलं. घरच्या परिस्थितीचा विचार करून त्याने एक निर्णय घेतला आणि तेव्हा त्याने मालकासोबत याबद्दल धाडस करून बोलायचे ठरवले. आणि एक दिवस तो बोलला तेव्हा दुकान मालकाला थोडे वाईट वाटले. पण आपल्या हाताखालील शिकून व काम करून एक व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहे याचे समाधान व अभिमानही वाटला. त्यानंतर किशोरने भांडवलाची जमवाजमव केली आणि एक शुभमुहूर्तावर स्वतःचे छोटेसे सोन्याचे दुकान टाकले. उद्घाटनाला दुकानचा मालक सर्वजण आले होते. बघता बघता किशोर या दुकानाचा चांगलाच जम बसला होता. मशीन मेड आणि हातानेही तयार केलेले दागिने तो विकत असे. गरजू लोकांसाठी म्हणून त्याने सोने तारण योजना देखील सुरू केली होती. तिलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. एके दिवशी किशोरच्या वर्गात शिकणारी माधुरी शर्मा तिच्या नवऱ्याला घेऊन दुकानात आली. तेव्हा तिला आलेलं पाहून किशोरला खूप आनंद झाला होता. कारण कॉलेजमध्ये असताना ती त्याला खूप आवडायची. तिचे सौंदर्य, रूप, हुशारी यावर तर तो फिदा होता. पण तसं त्याने कधी व्यक्त केलं नाही. कॉलेज संपल्यानंतर माधुरीचं लग्न झालं. त्याचाही व्यापार मोठा होत होता. आर्थिक संपत्ता होती. माधुरी तिच्या संसारात सुखी होती. पण म्हणतात ना, प्रत्येकाची एक वेळ असते. वेळ काही सारखी नसते. त्याप्रमाणे तिच्या नवऱ्याच्या धंद्यात नुकसान झाले. त्याचा आर्थिक स्थितीवर परिणाम झाला. व्यवसायावर आपोआप परिणाम झाला. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना आता दुसऱ्या धंद्यात गुंतवणूक करायची होती. यासाठी लागणाऱ्या भांडवलासाठी माधुरीचे जे काही दागिने आहेत ते किशोरच्या दुकानात गहाण ठेवावे असं माधुरीला सुचलं. दागिने गहाण ठेवून पैसे घ्यायची ही कल्पना तिच्या नवऱ्याला देखील पटली. पण किशोरला हे मात्र योग्य वाटत नव्हतं. पण मदतीसाठी हा मार्ग माधुरीला योग्य वाटतो ना, मग ठीक आहे. एक दिवस माधुरी आपले दागिने घेऊन किशोरच्या दुकानात आली. तिचे दागिने घेतले आणि त्याच्या बदल्यात ती मागेल तेवढे पैसे द्यायचे ठरले. तिने तर 5 लाख रुपये मागितले. तेव्हा किशोरला आश्चर्य वाटले आणि तो मनातल्या मनात विचार करू लागला, एवढी रक्कम देणे योग्य होईल का? पण मैत्री पुढे व्यवहार बाजूला ठेवायला हवा आणि नाहीतर आपण काहीतरी तिला मदत करणारच होतो. खरं तर दागिन्यांची किंमतच 5 लाखांच्या आसपास असेल. पण आपण तिच्या उपयोगी पडू यातच त्याने धन्यता मानली आणि तिला पैसे दिले. माधुरी व तिच्या नवऱ्याने मोठ्या कंपनीत पैसा गुंतवला होता. त्यातून चांगला नफा देखील होईल असा त्यांचा विश्वास होता. आता माधुरी अधूनमधून किशोरकडे फेरफटका मारत असे. बघता बघता बरेच महिने गेले. याच दरम्यान किशोरचे लग्न देखील झाले. त्याचा छान संसार सुरू होता आणि धनश्री आल्यापासून त्याला दुकानातही मदत करायची. धनश्रीने बघता बघता दुकानातील प्रत्येक गोष्ट समजून घेतली होती. त्यामुळे किशोरला परगावी व्यापारानिमित्त जाण्यास वेळ मिळू लागला. एके दिवशी व्यापाराच्या निमित्तानं तो पुण्याला गेला होता. तेव्हाच माधुरी व तिचा नवरा सोनं सोडवून घेण्यासाठी आले होते. माधुरीविषयी धनश्रीला सर्व आधीच माहिती होतं. पण तरीही तिने नवऱ्याला फोन करून दागिने देत असल्याचे सांगितले. त्यानंतर रीतसर सर्व प्रोसेस झाल्या.
आणि माधुरीने दागिने घेताना तपासून देण्याची मागणी केली. पण दागिने ठेवून घेताना मात्र किशोरने दागिने तपासलेले नव्हते. हे काही धनश्रीला माहिती नसतं. म्हणून ती तेथे काम करणाऱ्या कामगाराला बोलली की हे दागिने तपासायला घ्या. तेव्हा त्या कामगाराने दागिने तपासले. मात्र दागिने खोटे असल्याचे जेव्हा धनश्रीला त्यांनी सांगितलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला खूप मोठा धक्काच बसला. आता ही गोष्ट किशोरला सांगावी की नको अशी तिची द्विधा मनस्थिती झाली होती. किशोर परगावी आहेत, त्यांना हा धक्का सहन होईल का? किशोर महत्त्वाच्या कामानिमित्त परगावी गेले आहेत, त्यांना हा आघात कसा सहन होईल? या सगळ्या विचारात असतानाच माधुरीने तिला आवाज दिला, अहो द्या ना दागिने, मला थोडी गडबड आहे, नंतर पुन्हा कधी तर निवांत येईन. तेव्हा धनश्रीला तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं. तिचे दागिने आत्ताच हवे असं बोलत तिने तगादा लावला. घेतलेली सर्व रक्कम तिने धनश्रीच्या पुढ्यात ठेवली. मग धनश्रीने सुद्धा हो नाही करत तिने दागिने समोर ठेवले. त्यावर लगेच माधुरी दागिने तपासून देण्याची मागणी करत होती. आणि नंतर ती जवळजवळ जोरात किंचाळलीच. मी ठेवलेले हे ते दागिने नव्हेत असे मोठमोठ्याने ओरडू लागली. सर्व कामगार व ग्राहकही माधुरीकडे पाहू लागले. धनश्रीला ती विचारू लागली की मी खरे दागिने ठेवले होते, खोटे नाही. खरं तर तिच्यापुढे दागिन्यांची तपासणी न होताच तिने हे दागिने खोटे आहेत हे कसं ओळखलं याचा धनश्रीला संशय आला होता. पण आता या क्षणी ती काही बोलू शकली नाही. तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं. शेवटी तिने माधुरीकडे 4 दिवसांची मुदत मागितली, कारण किशोरही तोपर्यंत येणार होते. पण माधुरी काही ऐकायला तयार नव्हती. तिने दुकानात नुसता गोंधळ घातला आणि आता आपण पोलिसात तक्रार दाखल करणार आहोत असं देखील सांगितलं. किशोरने तर विश्वासाने न तपासताच दागिने घेतले होते, पण परत देताना मात्र तपासल्याशिवाय घेणार नसल्याचे माधुरीने सांगितले. आणि ती आपल्या निश्चयावर ठाम होती. तिने पटकन पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे काही वेळातच पोलीस व बघणाऱ्यांची गर्दी वाढली. प्रत्येकजण किशोरवर अविश्वास दाखवत होता. खोटे दागिने आपल्याला परत देऊन या सोनाराने आपली फसवणूक केली आहे, या सर्व परिस्थितीचा तिने बाजार मांडला होता. तिचे बोलणे ऐकून जो तो तिला सहानुभूती देत होता. जे काही घडलं आहे ते सर्व धनश्रीने किशोरला सांगितलं तेव्हा त्यालाही धक्काच बसला. खरं तर माधुरी म्हणजे त्याचं मनातलं लपून राहिलेलं अधुरूप प्रेम. पण तिने असा दगाफटका केला की तो स्तब्ध झाला. त्याला सर्व घटना स्पष्ट डोळ्यासमोर येऊ लागल्या होत्या. ती त्याला गोडगोड बोलून फसवून गेली होती. आता त्याला स्वतःच्या वागण्याचा प्रचंड राग येत होता. माधुरीने तक्रार केल्यामुळे त्याला सर्व दागिन्यांची रक्कम आणि दागिने देखील द्यावे अशी पोलिसांनी ऑर्डरच काढली होती. किशोरने आपली चूक धनश्रीला सांगितली. स्त्रिया आपल्या दिसण्या, वागण्या आणि राहण्याची भुरळ पाडून समोरच्याला मोहजाळ्यात फसवून अशी फसवणूक करतात हे किशोरला समजलं होतं. पण कोणताच पुरावा किशोरच्या बाजूने नसल्यामुळे त्याला नुकसान भरपाई देण्याशिवाय कोणताच पर्याय राहिलेला नव्हता. त्याला जबरदस्त अनुभव मिळालेला होता. फसवणूक करून घेण्यास तो स्वतःही तितकाच जबाबदार होता. माधुरीने घेतलेली रक्कम वजा करता बरीच रक्कम माधुरीला द्यावी लागली. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.